नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो टाईट आणि टी पात्र उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पवित्र पोर्टलवरील जाहिरातींसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. होय मित्रांनो, दिनांक 15 जून 2026 पर्यंत आता जाहिरात नोंदणीची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर संपूर्ण अपडेट काय आहे, कोणत्या कारणामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे आणि पुढे शिक्षक भरतीची प्रक्रिया कशी होणार आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की तुम्ही पत्र बाजूच्या स्क्रीनवर पाहू शकताय मित्रांनो, की राज्यातील शिक्षक भरतीची कारवाई पवित्र प्रणालीमार्फत राज्यस्तरावरून करण्यात आले आहे. सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत आणि रिक्त पदे विचारात घेऊन टाईट 2025 शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याकरता सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या रिक्त पदाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर नोंद करण्यासाठी दिनांक 1 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंतची सुविधा देण्यात आली होती. परंतु मित्रांनो, यापूर्वीच बिंदू नियमावली तपासणीबाबत अनेक वेळा सूचना देण्यात आल्या होत्या. 17 ऑक्टोबर 2025, 26 मार्च 2026 आणि 8 मे 2026 रोजी सुद्धा सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक व्यवस्थापनांकडून अजूनही बिंदू नियमावली तपासणी अपूर्णच असल्यामुळे पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदवण्यात आलेल्या नाहीत. आणि हीच सर्वात मोठी अडचण सध्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू होण्यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे आता सर्व व्यवस्थापनांना तातडीने बिंदू नियमावली तपासणी पूर्ण करून जाहिरात नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आणि याच कारणामुळे पवित्र पोर्टलवरील जाहिराती नोंदणीसाठी आता 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आपल्या विभागातील सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांना देखील ही कारवाई 15 जून पूर्वी पूर्ण करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. मित्रांनो, हे पत्र विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक तसेच आदिवासी विकास विभागाकडे देखील पाठवण्यात आलेलं आहे. यासोबतच युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने देखील या विषयावर सातत्याने पाठपुरावा सुद्धा करण्यात येत होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी शिक्षक भरती प्रक्रिया नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमार्फत राबवली जात आहे. यापूर्वी 2022ची शिक्षक भरती प्रक्रिया फक्त शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली पार पडली होती. परंतु आता राज्य परीक्षा परिषदेला या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणून मित्रांनो, येणाऱ्या काळात शिक्षक भरती प्रक्रिया अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सर्व टाईट आणि टी पात्र बांधवांना एकच विनंती की आपल्या भागातील प्रत्येक आस्थापनेवर पाठपुरावा करा, बिंदू नियमावली तपासा व लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा. कारण मित्रांनो, आपण सक्रिय राहिलो तरच प्रत्येक पात्र उमेदवाराला न्याय मिळू शकतो. तर आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच शिक्षक भरतीच्या सर्वात फास्ट अपडेटसाठी पाटील हब हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून खाली दिलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.